स्वागत आहे आपलं पुढील 3 दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक ट्रफ लाईन इकडे मध्य प्रदेश पासून अशीच पश्चिम बंगालपर्यंत सक्रिय आहे. त्याच्यानंतर मध्य प्रदेश पासून एक इकडे विदर्भ करत आंध्र प्रदेश तेलंगापर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे. तसेच एक ट्रफ लाईन इकडे पश्चिम महाराष्ट्रापासून इकडे केरळपर्यंत सक्रिय आहे. या ट्रफमुळे थोडंफार राज्यात ढगाळलेलं हवामान आजसाठी होणार आहे. पुढील 3 दिवसाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर सर्वप्रथम आजचा 16 मेचा तर आज कोल्हापूर घाटबाग, सातारा घाटबाग, पुणे घाटबाग व नाशिक घाटबाग या जिल्ह्यांचे जे घाटबाग आहेत पश्चिमेकडील या घाटभागात ढगाळलेलं हवामान थोडंफार सक्रिय होईल. पावसाची शक्यता खूपच कमी आहे. तसेच इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल. स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो. तशीच परिस्थिती यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा राहील. उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाहीये. त्याच्यानंतर उद्या इंटेन्सिव्हिटी थोडीफार वाढण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर घाटभाग, सातारा घाटभाग, पुणे घाटभाग या घाटभागात तसेच मध्यवर्ती भागात आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या पश्चिम घाटभागात पूर्व घाटभाग जो आहे या घाटभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तसेच नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत कुठेच पावसाचा अंदाज दिसत नाहीये उद्यासाठी. त्यानंतर 18 मेला पुणे घाटभाग, सातारा घाटभाग तसेच कोल्हापूरचा घाटभाग आहे. या घाटभागात तसेच मध्यवर्ती भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस. तसेच सोलापूर, सांगलीच्या दक्षिण भागात एका दुसऱ्या ठिकाणी मध्यवर्ती भागात किंवा दक्षिण भागात एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत कोणत्याच जिल्ह्यातून पाऊस दिसत नाहीये उद्यासाठी आणि परवासाठी. काय बदल वाटला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू. बाकी मान्सून उद्या डिक्लेअर होईल की अंदमानात दाखल झाला आहे म्हणून अजून बातमी आलेली नाहीये. हवामान खात्याने अजून अनाऊन्स केलेलं नाहीये, पण उद्या अनाऊन्स होईल 17 मे रोजी. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.